महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून जशी पुण्याची ओळख, तशीच मुंबईची सांस्कृतिक राजधानी म्हणून गिरगावची ओळख. बहुसंख्य असलेला इथला मराठी समाज सध्या कमी होत असला तरी मराठी संस्कृती परंपरा अजूनही घट्टपणे जपणारं असं हे गिरगाव. तर दुसरीकडं गिरगावला लागून असणारं परंतु आपली स्वतंत्र ओळख जपणारा असा मलबार हिल. गेल्या काही वर्षात किती बदलला आहे हा परिसर. गिरगावचं वैशिष्ट्य, महत्त्व विशद करणारं हे गीत. बदलत्या काळातही कला, संस्कृती, परंपरा याची घट्ट वीण आजही गिरगावात पाहायला मिळते. इथे आजही धार्मिक उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. जे काही करायचंय ते धूमधडाक्यात अशी इथली परंपरा. सणवार असो की आंदोलन, गिरगावकर त्यात हिरिरीनं भाग घेतात. लोकमान्य टिळकांनी पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तो याच परिसरातील केशवजी नाईकांच्या चाळीत. त्यामुळे इथल्या गणेशोत्सवाला वेगळं महत्त्व आहे. दरवर्षी अनंत चतुर्दशीला गिरगाव चौपाटीवर लाखो भाविक गणेश विसर्जन याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी इथे येतात. गुढीपाडव्याला गिरगावात शोभायात्रा काढली जाते. ती पाहण्यासाठी मुंबईकर आवर्जून हजेरी लावतात. गिरगावात मुंबादेवीचं मंदिर असून 7 बेटांच्या मुंबई शहराला याच मुंबादेवीमुळे मुंबई हे नाव मिळालंय. मुंबादेवी ही इथले मूळ निवासी कोळी बांधवांची दैवता. पूर्वीच्या काळी मुंबादेवीचं मंदिर सीएसटी स्टेशन परिसरात होतं. मात्र 1737 साली ब्रिटिश सरकारनं शहराच्या संरक्षणासाठी किल्ल्याभोवती तटबंदी घालण्याचं काम हाती घेतलं. तेव्हा हे मंदिर तिथून सध्याच्या जागेवर 100-150 वर्ष जुनी आणि पुरातन अशी अनेक मंदिरं या परिसरात पाहायला मिळतात. ख्रिश्चन समाजही पूर्वीपासून इथे राहत असल्यानं मंदिरांबरोबरच जुने चर्च इथे आहेत. खोतवाडीतील ख्रिश्चन बांधवांचे जुने टुमदार बंगले आजही नजरेस पडतात. आता या खोतवाडीला हेरिटेज दर्जाही प्राप्त झालाय. काळासोबत गिरगाव बदललं असलं तरी खोतवाडीनं मात्र आपली जुनी ओळख अजूनही जपली आहे. ग्रामीण भागातील वाड्या आजही या परिसरात आहेत. देनावाडी, गायवाडी, जितेकरवाडी, खोताची वाडी अशा अनेक वाड्या इथे बसलेल्या आहेत. इथल्या जुन्या चाळींच्या जागेवर आता टोलेजंग टॉवर उभे राहू लागले असले तरी आजही मोठ्या संख्येनं जुन्या चाळी टिकून आहेत. या भागाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बऱ्याच चाळींच्या शेजारी विहिरींचं अस्तित्व अजूनही कायम आहे. इथल्या कामत चाळीत तर हुतात्मा चाफेकर बंधूंचं काही काळासाठी वास्तव्य होतं. कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढू लागली तशी इथल्या मराठी माणसाला चाळीतील जागा अपुरी पडू लागली. परिणामी अनेकांनी घरं विकून उपनगर आणि मुंबई जवळच्या शहरात स्थलांतर केलं. यामुळे गिरगावातील मराठी डक्का घसरू लागला. टॉवर संस्कृती आली आणि गुजराती तसंच जैन समाजाची लोकसंख्या वाढू लागली. पूर्वी जी चाळ सिस्टीम होती, लग्न असलं की आपण एकत्र एका चाळीत सगळ्या ह्या खोलीतून त्या खोलीतून सगळं लग्न करायचे, सगळ्या एकत्र राहायचं. पण आता त्या चाळी जाऊन त्याच्या बदली आता टॉवर्स व्हायला आणि त्याचे पण काही प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत. महाराष्ट्रीयन लोकॅलिटी होती जिकडे 17 पगड जातीची जमातीची लोक इकडे जरी असेल तर ती गुण्या गोविंदाने राहत होती. आता इकडे विविध धर्माचे लोक आलेले आहेत की जे थोडं आपल्या हिंदू संस्कृतीशी एकरूप होत नाही आहेत. त्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात सणावारामध्ये हा फरक फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. गिरगावचा मुंबई मराठी साहित्य संघ म्हणजे कला, साहित्य, संस्कृतीचं प्रमुख केंद्र. मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीला अनेक कलावंत याच गिरगावनं दिले.
त्या काळात वेगवेगळ्या वाहिन्या नव्हत्या, त्याच्यामुळे सुट्टी लागली की आम्हाला करमणुकीची साधनं काय तर बालभवनमधली नाट्यशिबिरं किंवा बालरंगभूमी जी मुंबई मराठी साहित्य संघानं सुद्धा जपली होती. मुंबई मराठी साहित्य संघाला 81 वर्षात पदार्पण त्या वास्तूनी केलेलं आहे आणि तिकडे लहान मुलांची अनेक नाटकं आम्ही बघत होतो. एकेकाळी या परिसरात नारळी पोफळीची झाडं आणि टुमदार बंगले होते. हा फोटो पाहून तर हे मरीन ड्राईव्ह गिरगाव चौपाटी आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. समुद्राकाठी बसलेला हा परिसर कालांतरानं बदलत गेला आणि चाळी उभ्या राहिल्या. आता चाळींची जागा टॉवरनं घेतलीये. गिरगावला लागूनच असलेला भाग म्हणजे मलबार हिल. नावाप्रमाणेच उंच टेकडीवर हा परिसर बसलाय. उच्चभ्रू लोकांची वस्ती म्हणून हा परिसर ओळखला जातो. मरीन ड्राईव्ह वरून मलबार हिलवरच्या उंच इमारती नजरेस पडतात. या भागाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांची निवासस्थानं याच परिसरात आहेत. गिरगाव चौपाटी, राजभवन, वाळकेश्वर मधील बाणगंगा, मत्स्यालय, कमला नेहरू पार्क, प्रियदर्शनी पार्क, महालक्ष्मीचं मंदिर ही या विभागातील महत्वाची ठिकाणं असल्यानं पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. 1942 मध्ये महात्मा गांधींनी इंग्रज राजवटी विरोधात चले जावची हाक दिली ते गवालिया टँक म्हणजेच ऑगस्ट क्रांती मैदानही याच परिसरात. ऐतिहासिक असे हे ऑगस्ट क्रांती मैदान. दरवर्षी 8 ऑगस्टला इथं राजकीय नेत्यांची हजेरी ठरलेली असली तरी या परिसरातल्या समस्यांबाबत मात्र हे नेते गंभीर असल्याचं दिसत नाही. काय आहे तिथल्या परिसरातल्या समस्या याचा आढावा घेऊयात एका ब्रेकनंतर. इथल्या परिसरात जुन्या इमारती, चाळी आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न तर गंभीर आहेच, शिवाय आता मेट्रो 3ची नवीन समस्याही निर्माण झाली आहे. इथल्या मुख्य समस्या नेमक्या काय आहेत त्या आता पाहूयात. गिरगाव परिसरात झोपडपट्टीचा प्रश्नच नाही, मात्र इथल्या असंख्य जुन्या चाळी आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गंभीर बनलाय. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न कायम आहे. दाटीवाटीनं उभ्या असलेल्या चाळीतल्या छोट्याशा जागेत पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या हजारो कुटुंबांना पुनर्विकासाची प्रतीक्षा आहे. 100 वर्षांहून अधिक कालावधी लोटलेल्या अशा चाळी आणि इमारतींमध्ये राहणं दिवसेंदिवस धोकादायक बनत चाललंय. काही ठिकाणी चाळींच्या जागेवर टॉवर्स उभे राहत असले तरी इतर चाळींचा आणि इमारतींचा पुनर्विकास मात्र अधांतरीच आहे. चाळ मालक, रहिवासी आणि बिल्डर यांच्यातल्या वादामुळे या परिसरातील अनेक चाळींचा पुनर्विकास रखडलेला आहे. काही ठिकाणी चाळी पुनर्विकासाकरता तोडल्या गेल्या असल्या तरी नवीन बांधकामं रखडल्यानं तिथं राहणारे रहिवासी हवालदिल झालेत. बहुतांश भागातल्या चाळी आणि इमारतींचा पुनर्विकास हा सामूहिक पद्धतीनं केल्याशिवाय शक्यच होणार नाही. जो मराठी माणूस जो गेले अनेक वर्ष जवळजवळ 100-150 वर्ष इकडे राहतोय, तिकडनं तो लांब होताना दिसतो. तो पुनर्विकासाच्या जवळ जाताना आम्हाला अजिबात दिसत नाही. दाटीवाटीनं वसलेल्या चाळी इमारतींमुळे गिरगाव परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचाच बनलाय. तसंच जुन्या इमारतीत पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्यानं रहिवासी आपली वाहनं रस्त्यावरच पार्क करतात. अनेक रस्त्यांवर तर डबल पार्किंग पाहायला मिळते. त्यामुळे ही वाहतूक कोंडीत भर पडते. रस्ते अरुंद असल्यानं या परिसरातल्या अनेक रस्त्यांवरची वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. मुंबईतली उच्चभ्रू वस्ती मलबार हिलवरही वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. गिरगाव चौपाटीवरून मलबार हिलकडे जाण्या येण्याकरता एकच रस्ता आणि तोही अरुंद असल्यानं तीनबत्तीजवळ वाहतूक कोंडी नेहमीचीच पाहायला मिळते. त्यातच VVIPंच्या गाड्यांचे ताफे, पर्यटकांच्या गाड्या यामुळे मलबार हिलवर ट्रॅफिक जॅमची समस्या अधिक आहे. इथे मोठे मोठे टॉवर्स पण आहे आणि या टॉवर्समध्ये प्रत्येक टॉवर्समध्ये एकेकांच्या 10 गाड्या आहे आणि टॉवर्समध्ये फक्त पार्किंग एकच दिली जाते आणि बाकीच्या गाड्या मोफत भेटते रोडवरती, म्हणून लोक रोडवरती मोफतमध्ये पार्किंग केली जातात. पार्किंग तर आम्हाला इथे मिळतच नाही आहे. गाडी घेतली तर पार्क कुठे करायची मोठा प्रश्न आहे. सिग्नलपर्यंत गाड्या पार्क झाल्यात आमच्या इथे. मूलभूत प्रश्नांबरोबरच गिरगावमध्ये आता मेट्रो 3चा नवा प्रश्न समोर आलाय. कुलाबा ते सिब्ज ही भूमिगत मेट्रो 3 गिरगावातून जाते. भविष्यात त्याचा लाभ गिरगावकरांना होणार असला तरी सध्या प्रकल्पाआड येणाऱ्या काही इमारती पाडल्या जाणार आहेत. या विरोधात रहिवाशांनी आंदोलनही छेडलं होतं. विस्थापित होणाऱ्या रहिवाशांचं याच ठिकाणी योग्य पुनर्वसन करणार असल्याचं आश्वासन सरकारनं दिल्यानं रहिवाशांच्या आंदोलनाची धार कमी झाली आहे. मात्र अद्यापही रहिवाशांचा सरकारवर विश्वास नाही. त्यामुळे पालिकेच्या निवडणुकीत मेट्रो हा राजकीय पक्षांच्या प्रचाराचा मुद्दा ठरणार आहे. आमचा गव्हर्नमेंटच्या पॉलिसीजला विरोध नाही आहे. फक्त आमचं हेच म्हणणं आहे की त्याच्या बदली जे देत आहे ते क्लिअर करा, व्यवस्थित द्या.
जुन्या चाळी असलेल्या भागात कमी दाबानं पाणी पुरवठा होतो, त्यामुळे इथल्या रहिवाशांना पाण्याचा प्रश्न भेडसावतोय. नवीन जलवाहिन्या टाकण्याचं काम काही ठिकाणी पूर्ण झालं असलं तरी बऱ्याच ठिकाणी अजूनही जुन्याच जलवाहिन्यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा होतो, त्यामुळे अनेकदा इथं दूषित पाणी पुरवठा होतो. भल्या पहाटे पाणी सोडलं जात असल्यानं महिलांची सकाळी धावपळ होते. इथे पाणी फक्त आम्हाला 1 तासच येतो. 5:45ला येते आणि 6 वाजता पाणी जातं. त्याच्यामुळे पाण्याची भयंकर मोठी प्रॉब्लेम आहे. आपण बघितलं चाळ जाऊन आता नवीन टॉवर सुरुवात झाली टॉवरची, आणि त्या टॉवरमुळे आम्हाला पाण्याचा प्रश्न जास्त भेडसावतो. दाटीवाटीचा परिसर अरुंद गल्ल्या, त्यामुळे एखाद्या जुन्या इमारतीला आग लागली तर अग्निशमन दलाच्या गाड्यांना आगीच्या ठिकाणी पोहोचता येत नाही. काळबादेवी आगीच्या घटनेमुळे या प्रश्नाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. अशा अनेक समस्यांनी या भागाला ग्रासलाय. गिरगाव मलबार हिलवर कोणत्या राजकीय पक्षाचे होते वर्चस्व आणि आता कुठला राजकीय पक्ष ठरतोय वरचढ, यासह इथल्या राजकीय स्थित्यंतराचा आढावा घेणार आहोत एका ब्रेकनंतर. विधानसभा निवडणुकीत भाजप तर महापालिका निवडणुकीत शिवसेना असं इथलं समीकरण राहिलं आहे. काँग्रेस ही काही प्रमाणात इथं आपली ताकद राखून आहे, परंतु यावेळी मात्र शिवसेनेची ताकद असलेल्या भागात भाजपनं चांगला जोर लावला आहे. इथल्या राजकीय स्थित्यंतराचा आणि सद्यस्थितीचा आढावा घेऊयात या रिपोर्टच्या माध्यमातून. गिरगाव म्हणजे बहुसंख्य मराठी वस्ती असलेला परिसर, त्यामुळे एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून गिरगावची ओळख होती. लोकसभा विधानसभा निवडणुकीत वेगळं चित्र पाहायला मिळालं असलं तरी महापालिका निवडणुकीत तिथल्या रहिवाशांनी शिवसेनेच्या बाजूनं कौल दिलाय. मलबार हिल परिसरातल्या नागरिकांनी मात्र भाजप आणि काँग्रेसला या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. गिरगावातून आता बहुसंख्य असलेल्या मराठी भाषिकांनी उपनगरांमध्ये स्थलांतर केलंय. हेच चित्र उपनगरात पाहायला मिळत आहे. त्यामुळे इथली हक्काची शिवसेनेची वोट बँक कमी होऊ लागली आहे. असं असतानाही स्थानिक पातळीवर शाखांच्या माध्यमातून अन्य भाषिकांना आकर्षित करण्यात शिवसेनेला आजघडीला यश आलंय आणि याच माध्यमातून महापालिका निवडणुकीत शिवसेना आपलं वर्चस्व राखून आहे. शिवसेनेसोबत युती असल्यानं भाजपलाही इथं त्याचा फायदा झालाय. 1995 पर्यंत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला प्रतिनिधित्व करण्याची संधी इथल्या नागरिकांनी दिली, तर पुढच्या काळात भाजपचा उमेदवार विधानसभा निवडणुकीत विजयी झाला. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे मंगलप्रभात लोढा यांनी शिवसेनेच्या अरविंद दुधवडकरांचा प्रचंड मताधिक्यानं पराभव केल्यानं भाजपच्या अपेक्षा उंचावल्या. विधानसभा निवडणुकीतला विजय, राज्य आणि केंद्रातली सत्ता यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. तर दुसरीकडे मेट्रो 3च्या मुद्द्यावरून शिवसेनेनं भाजपला घेरण्याचा प्रयत्न चालवलाय. गिरगावात शिवसेनेचा अजून बालेकिल्ला टिकू नये, पण गिरगावातली लोकसंख्या आता हळूहळू अमराठी व्हायला लागली आहे. त्यामुळे हळूहळू चित्र तिथलं बदलायला लागलं आहे आणि जी शिवसेनेची मतदार पेढी होती ती हळूहळू कमी झाली आहे. त्यामुळे आता अमराठी मतं पण शिवसेनेला आपल्याकडे वळवावी लागतील, तरच शिवसेनेला आपलं तिथलं अस्तित्व टिकवता येईल. पालिका निवडणुकीत मेट्रो 3चा मुद्दा गाजणार आहे. युतीबाबतचा निर्णय काहीही झाला तरी आतापासूनच शिवसेनेनं भाजपला टार्गेट करायला सुरुवात केली आहे. मेट्रो 3च्या प्रकल्पामध्ये तिकडच्या स्थानिक आमदारांनी किती मदत केली गिरगावकरांना? जे प्रकल्प बाधित आहेत त्यांच्या घरी एकदा तरी गेले का? किंवा प्रकल्प बाधितांच्या बाबतीत कधी विधानसभेत आवाज उठवला का? ज्या सुविधा ज्यांना पाहिजेत त्या देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि साहेबांची आम्हाला शिकवणच आहे, बाळासाहेबांची. त्या पद्धतीने आम्ही ज्या पद्धतीने काम करतो आहे आणि म्हणून लोकांची पसंतीत नगरसेवक म्हणून शिवसेनेला जास्त. गिरगाव आता भाजपचा बालेकिल्ला बनलाय. पालिकेच्या निवडणुकीत भाजपच अव्वल राहील असा विश्वास भाजपचे नेते व्यक्त करतायत. तसंच मेट्रो 3मुळे होणाऱ्या विस्थापितांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी सोडवला असल्यानं त्याचं श्रेय भाजप घेत आहे. मी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला. माझ्या प्रश्नावर मुख्यमंत्रीजीने जवाब दिला आणि मी 3 वेळा ते मेट्रोचे ऑफिसर्सने भेटलो, लोकांनी बरोबर घेऊन भेटलो, तर मी त्यांच्यासाठी प्रयत्नशील आहे. या भागातून काँग्रेसला उतरती लागली असली तरी पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची जय्यत तयारी इथं दिसते. गेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे निष्प्रभ झालेली काँग्रेस पालिका निवडणुकीत चांगली कामगिरी करेल असा विश्वास इथले नेते व्यक्त करतायत. सेना आणि भाजपचं जे महापालिकेमध्ये राज्य चाललेलं आहे त्याच्यानी लोक कंटाळले, कारण काहीच कार्य झालेलं नाही ना. आणि आता शेवटी काय कार्य न होता लोकांना त्रास देऊन देखील, आणि आता तुम्ही आपसामध्ये भांडतायत, एक दुसऱ्याशी भांडतायत, म्हणजे कितपर्यंत हे योग्य आहे की तुम्ही एक दुसऱ्यांशी भांडतायत, तुम्ही एक दुसऱ्याबरोबर सत्ता चालवताय, नंतर एक दुसऱ्याची भांडताय, हे लोकांना आता कळून चुकलेलं आहे. मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची काही प्रमाणात ताकद इथं असली तरी दोन्ही पक्षांसाठी मोठा चेहरा इथं नाहीये. त्यामुळे चमकदार कामगिरी करता चमत्काराचीच अपेक्षा त्यांना करावी लागेल.
महापालिकेच्या मागच्या निवडणुकीत या परिसरातील 7 प्रभागांपैकी 3 ठिकाणी शिवसेना, 2 भाजप तर काँग्रेसचे 2 नगरसेवक विजयी झाले होते. वॉर्ड पुनर्रचनेत या विभागातील आणखी एक प्रभाग कमी झाला असून नगरसेवकांची संख्या 7 वरून 6 वर आली आहे. या भागात अमराठी लोकांची मतं निर्णायक ठरणार आहेत. ज्याच्या पारड्यात ही मतं पडतील त्यांनाच विजयाची संधी अधिक आहे. गिरगाव मलबार हिल परिसरात शिवसेना, भाजप आणि काँग्रेस या 3 राजकीय पक्षांची ताकद मोठी आहे. त्यामुळं पालिका निवडणुकीत यांच्यामध्येच खरी लढत पाहायला मिळेल. या कार्यक्रमात इथंच थांबतोय. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.